इश्यू म्हणजे असे आले की बरेचसे प्रॉब्लेम्सा खातीर आमचो टेंडर वचोंक नासलो 2 ते 3 फावटी आमी तेचे तो बाउन्स जालो म्हणटकूच ह्या फावटी आमी थोडो विचार केलो तेचेर की बाबा खंयचे खंयचे एरियाज सारके डागडुजी करून व्यवस्थितपणान जर दिलो आनी टेंडर जर गेलो जाल्यार पार्किंगाचे आमचो तो फ्लोट जावन आमकां थंयसरय जातले नोटिफायड पयलीं 3 एरिया आमी केल्ले आसले शकुंतला कडेन आसले चनापट्टी कडेन आसले आनी टॅक्सी स्टँड आसले आनी तितूनसून आतां आमी न्यू नोटिफायड एरियाज एज पर द गायडलायन्स आमकां जे येल्ले आसा ते आराम सोडाच्या थंयसरलो आनी युनियन फार्मसीच्या थंयसरलो हे एडअप करून आमी वर्कआउट केले लेआउट काडून तेचेर वर्किंग आउट करून तेचो टेंडर करून आतां ह्या खातीर आमी नवो टेंडर फ्लोट केल्लो आसा आणि त्याप्रमाणे वी आर एक्सपेक्टिंग लाईक द पॉझिटिव्हली गेट द दिस वर्क डन दिस टाइम. But why there was a stiff opposition to pass the 1 lakh and 1 crore and something? सी पयलींचे जे आमचे अनुभव आसा की खुबशा कारणां खातीर आमचो तो टेंडर जावंक नासलो आनी तेच्या खातीर रिटेंडरींग करीत रावचें पडलें. सगळ्यांनी एक युनियनिस आमी डिसिजन घेतलेलें की 10% आमी तो देंवयल्लो आसलो. सो ह्या फावटी तेंचो विरोध ह्या गोष्टी खातीर आसले फक्त की आमी जे कमी जे स्लॉट्स असले तितूनसून आमी 72 लॅक्साचे जेन्ना घेवन सक्सेसफुल ते जावंक ना म्हणटकूच आतां ते स्लॉट्स वाडोवन ते बी 80कूच कसो दिता तर तेचेर कितें तरी मातशें आनी एडिशनल आसचें पण आमी बाकीचे आस्पेक्ट कन्सिडर करून कित्याक थंयसर डिगींग केल्ले आसले लोकांचे परत जे व्हेकल्साचे नंबर्स आसले आनी फ्रुटफुली तेचे कडेन कलेक्शन जायना त्याच्या खातीर एक टेंटेटिव्हली आमी 80 लॅक्साक करचो असो म्हणून आमचें आसलो सो दॅट इट विल बी इजिली मूव आउट आणि ते चालीक लागतलो म्हणून आमी 80 धरलेले त्यांचे इतलेच असते की 80 नाका त्याच्यापेक्षा हायर हितून आमी करूया आणि अल्टिमेटली विथ युनॅनिमस डिसिजन वी आर टेकन द इट शुड बी 90 लॅक्स विदाउट जीएसटी अँड 1.90 lakhs. No, only 90 lakhs. 90 लॅक्स आणि मग दुसरं आमचं मेन इश्यू क्लॉक का जर स्ट्रॉंग अपोजिशन हाडलें स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणजे पळय क्लॉक टॉवर आसा तो हितून आमच्या सर्कला कडेन आसा इट इज अ ब्युटिफाईंग आणि ऑलवेज इट इज गोईंग अंडर द CSR म्हणजे कशें आसा की कोणी तरी फुडाकार घेता आणि त्याचे ब्युटिफिकेशन करता सो आमी आधी जे केल्ले आसा त्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट बेसीस तेचे जे दिल्ले आसा पळय त्यांनी ते एन्युअल आसता बेसीसचे ते आमकां रिन्यू करपाचे आसले आनी ते क्लॉक टावर म्हणजे ते घड्याळां बीन जे आसले ते रिपेरिंगाचे आनी थोडेशें काम आसले सो थोडे आमकां येयल्ले रिक्वेस्ट कशी सो तितूनसून आमकां 2 रिक्वेस्ट येयल्ली आसली आनी लास्ट मिनिटाक आनी एक 10 थंयसर ते केल्ले आसले तर आमच्या मता प्रमाणे हायेस्ट बीड आसा तांकां आमी प्रिफरन्स दिता कित्याक हायेस्ट जर आमकां मेळटा दॅट वील बी यूज फॉर द ब्युटिफिकेशन पण तेंचे न्ही आसलें लास्ट मिनिटाक एकाच मनशान परत घालप जाता कितें पयलीं जो दिल्लो आसलो तेचे वरसून दुसऱ्याचो आसलो तो कमी आसलो पण मागीरच्या हितून थर्ड हितून ही थॉट ऑफ की आनी तितून आमी कितें भर करतले आनी ब्युटिफाईंग कितें आमी करपाचें आसा म्हणून तेणें तो कोट वाडयलो सो तेंचे आर्ग्युमेंट्स आसले पयलीं तेणें कमी कोट घातलो मागीर तेणें वाडोवन घेतलो म्हणटकूच इट वील बी इनजस्टीस फॉर द अदर पर्सन म्हणून ते होल्डार उडयलो ते डिफर केलो आनी अगेन हे केल्ले आसा तो क्लॉक टॉवराचो इश्यू मार्केटाचो सोपो आनी शॉपाचे कियोस्काचे तेजे कितें जालें सोपाचे एकंदर तेच झाले की आमचे टेंडरिंग जे झाले ते बियॉन्ड द लिमिट गेल्या कारणान कित्याक तो फिजिबल जायनासलो म्हणून आमी एवरी टायम वी हॅव रिड्यूस द 10% कमी केल्लो आसलो ह्या फावटी तशेंच केलें की बाबा वचोंक जाय आनी इट वील बी हेल्पफूल फॉर एवरी वन आमचो रेव्हेन्यू लॉस जाता म्हणून ह्या फावटी परत आमी 10% देंवयलो थंयसर 167 आसलो 1.67 तो आतां 1.50 घेतलो आमी तो आणि त्याचे वरसून आम्ही तो फ्लोट करतले सो दॅट इट कॅन वर्क आउट इन अ इझी वे सो दॅट सम रिलॅक्सेशन फॉर द पर्सन ऑल्सो फॉर डुईंग दॅट आणि थोडे चालीक लागतले आणि आमचे तितून कितें जातले मेन इश्यू इज आसा की ह्या सगळ्या कामा खातीर जे आमी स्टाफ युटिलायज करता तितून आमकां जो लॉस जाता त्याच्या खातीर आमचे गार्बेज इश्यू म्हणू नाका डे टू डे वॉर्ड वर्क जे करपाक आमकां त्रास जाता तो कमी जातलो कारण ते जर आमकां टेंडरिंग गेलें आनी जर कॉन्ट्रॅक्ट जालो जाल्यार दोज वर्कर्स वी कॅन यूज फॉर द बेटर आस्पेक्ट अँड फॉर द वॉर्ड वायज अँड अदर वर्क्स ऑल्सो सो ते आमकां एक मातशें एडिशनल मातशें सपोर्ट मॅडम 2 टर्म ते म्हणटा ते पयशे मेळटाले पळय ते मेळूंक ना तर आपले वार्डान काम कशें करतले काय म्हणटा फंडाचो असो प्रॉब्लेम जाल्ला मेजर प्रोजेक्ट्स येयले जसो आतां थोडो फंड आमचो डायवर्ट जाल्लो सो तो मेन जे आमचे गव्हर्नमेंट गायडलायन्सा प्रमाणे आसा हायकोर्टाची ऑर्डर आसा की फुटपाथ जावंक जाय सो दॅट हॅज कन्वर्टेड टू दॅट थोडे जे असे आसा की ज्या गायडलायन्सा प्रमाणे आमकां तो फंड थंय डायवर्ट करचो पडटा आनी त्याच्या खातीर अल्टिमेटली इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ म्हापसा ओनली वॉर्ड वायज जरी ना तरी इट इज फॉर द म्हापसा सिटी कितें तरी थंयसर डेव्हलपमेंट जाता सो दॅट इज द ओनली द थिंग फक्त आमकां एक DMA कडेन आमकां रिक्वेस्ट करची पडटली की बाबा बाकीचे जे वॉर्ड वायज जे वर्क आसा डेव्हलपमेंटल वर्क आसा तांकां तेंच्यांनी आमकां कितें तरी अशें कन्सिडर करून प्रत्येक वॉर्डाच्या पुरते अशें कितें तरी करचें आनी ते प्रपोजल घेवन आमी तेंचे कडेन वचपाचें आसा आमदाराचेर आमकां जाय त्या पद्दतीन आमी तांकां हे केल्लें आसा मदत घेतलेली आसा आउट ऑफ वे वचून तेंचे MLA फंड जावं किंवा बाकीच्या फंडांचो सुद्दां आमकां रिलीज करून कितें कितें ज्यो गोष्टी करूंक जाय वॉर्ड वायज ते प्रायोरिटी बेसिसचेर घेवन आमी ते करता आनी ते
फुडें करपाचो आमचो प्रयत्न आसा. पावसान म्हापशाचो मेन लास्ट क्वेश्चन. पावसान म्हापशाचो सारको विकट परिणाम जाल्लो आसा. उदकाक लागून किंवा दुसरे झाडांक लागून किंवा फ्लडींग लागून ते हे म्हणटा कितें ते प्री मनसून ते टायमार सुंदर केल्ले जाल्यार आयज ही परिस्थिती म्हणपाची तुम्ही नाशिल्ली. अशें म्हणटा आत्ताच आमकां एप्रिसिएशन दिवन गेला पीडब्ल्यूडी म्हणू नाका, फ्रॉम द पब्लीक हे म्हणू नाका. ह्या फाटी इंटर डिपार्टमेंटली आमी इनिशिएटीव्ह घेवन म्हाका दिसता म्हापसा म्युनिसिपालिटी वर्सून वर्क जे परमिशन घेवन कोड ऑफ कंडक्टान अडकून पडलेले पण त्याच्या आपण आम्ही हे घेऊन विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मॅक्झिमम वर्क जे आम्ही आटोक्यान हाडले तितून अंडरग्राउंड केबलिंग वर्क जाल्ले असते तर रस्ते गटर सामके ब्लॉक जाल्ले असले, माती भरलेली असते. म्हणजे म्हाका आता 3 पटींनी जी एक्स्ट्रा कामां असते विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आम्ही टेंडरिंग करून WRDन आमकां भरपूर मदत केलेली आसा. म्हाका दिसता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान आमकां हे केल्ले आसा. आणि त्याशिवाय म्हणू नका PWD ज्यांच्यांनी हे काम घेतलेले आसा तांकां वांगडा घेवन आणि म्हाका दिसता जी गोष्ट आमच्या आवाक्या भायर आसा तांकां आमी प्रत्येक फाटी म्हाका आमदारा कडेची बैठक घेवन तांकां आफोवन ऑल डिपार्टमेंट्स म्हणटा तांकां विश्वासान घेवन जाता तितल्या कमी वेळान म्हणून तुम्ही जर पळयशात जितलो पावस जाल्लो आसा म्हाका दिसना आउट ऑफ कंट्रोल खंयचीच म्हापसाची परिस्थिती वचूंक ना. जे म्हापसा मार्केट आसा खंयसरूच जे इतर ठिकाणी जर तुम्ही कंपेअर करून पळयशात तर त्या मानान म्हाका दिसता म्हापशाच्या हितून खूप कमी प्रमाणान हांगासर आमकां इफेक्टीचो बॅड इफेक्ट्स किंवा त्रास जाल्लो आसा. आता थोडेफार जर जातले जे हाय एरिया आणि लो लाईंग एरियाज आसा थंयसर ते उदकाचो घसघशीत येना न्ही कारण पावसूय तितलो हायली जाल्लो आसा आणि त्या हितून तो प्रॉब्लेम जातलोच. पण त्या खातीर सुद्धा आमची रेस्क्यू टीम जे दवरलेली आसा विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टायम तितूनसून सुद्धा आमी सोल्युशनां काडून तांकां तितूनसून आमी हे केल्ले आसा. सो म्हाका दिसना हांगासर खंयसरूच आमची दिरंगाई जाल्या. म्हापसा म्युनिसिपालिटीन ह्या फाटी जे काम केल्लें आसा एक्सेस म्हणटा पावसाचें प्रमाण जर तुम्ही पळयशीत ते प्रमाण आणि जे अंडरग्राउंड केबलिंग वर्क किंवा रस्त्याचे जे पूर्णते करपाचो जो टायम पिरियड आसलो त्या हितून कमी वेळान सुद्धा भरपूर कामां आमी उरलेली आसा. तितून सुद्धा पूर्णतेक व्हरपाचो सुद्धा आमचें हे आसा ते कामां आमची चालूच आसा. काम चलतले आणि पावस तपासून मेन इश्यू म्हणटा ते कितें आसा की तुमकां 2 टर्म जाले कांयच स्पेंड करपाक मेळूंक ना. हे कितें ना आमच्या वॉर्डान म्हाज्या तरी वॉर्डान हांवें 2 कामां कंप्लीट करून घेतल्या. प्रॉब्लेम कितें जाता की आमी प्रिवियसली रिक्वेस्ट केल्ले की तुमी इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट वो बजेट येयसर आमकां रावनाका दिवपाक. इन्कम एक्सपेंडिचर आनी जे ग्रांट्स आमकां अवेलेबल आसा सगळ्या कित्याक अशें ना की रुलिंगेन आसले किंवा ऑपोजिशनान आसले जाल्यार अमावंट वेगळो येता. जो अमावंट स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्मेंटा कडसून ग्रांट म्हणून येता जावं स्पेशल ग्रांट येता 60 इयर्स लिबरेशनाचो काडलो तो जो ग्रांट येता तो एंटायर ग्रांट इक्वली डिस्ट्रीब्यूट जाता 20 वॉर्डांनी. जर जेन्ना 20 वॉर्डांनी डिस्ट्रीब्यूट जाता पूण सेपरेट दवरूं शकना तितून. पण ग्रांट येयलो काय त्याचें युटिलायझेशन कितले फास्ट करपाचें त्याच प्रमाणे कंप्लिशन सर्टिफिकेट जे आमचे इंजिनियरींग सेक्शन आणि जे सेक्शन करता ते एक्सपर्टायज जायना हांगा. त्या खातीर कामां उरता. म्हाज्या वॉर्डान म्हाका ग्रांट्साचे कंप्लेन म्हाज्या वॉर्डान तरी कंप्लेन ना कित्याक म्हाज्यो फायली सदांच अप टू डेट आसतात. म्हाजें आतां 3रे काम सुरू जातलें आनी 1-2 म्हयन्यान वर्क ऑर्डरा खातीर हांव आतां रावलां.